Last time we have seen saturated and unsaturated solution. Today we will see factors affecting on solubility. So what is mean by solubility? The solubility means the solubility of solute is the amount per unit volume of saturated solution, that is maximum amount of solute, that is concentration which is dissolved in a solvent is called solubility. The unit of solubility is mole per liter. Now this solubility depends on different factors, and first factor is nature of solute and solvent. सोल्यूट आणि सॉल्व्हंट याचं नेचर, याच्यावरती सोल्युबिलिटी जी असते ती डिपेंड्स असते. आता जनरली जर का आपण बघायला गेलं तर सिमिलर केमिकल कॅरेक्टर जे असतात दोघांचेही, म्हणजे कुणाचे सोल्यूटचे आणि सॉल्व्हंटचे दोघांचेही केमिकल कॅरेक्टर समान असलेले जे सबस्टन्स आहेत ते एकमेकांच्या मध्ये डिझॉल्व्ह होतात. सिमिलर केमिकल कॅरेक्टर रेडिली सोल्युबल इन इच अदर ड्यू टू similar chemical character. Now that is, we say it as like dissolves like. The like dissolves like means काय, तर polar solvent polar solute dissolved in polar solvent or non-polar solute dissolved in non-polar solvent. त्याला म्हणायचंय लाईक डिझॉल्व्स लाईक, हा फॉर्म्युला आहे. आता पोलार डिझॉल्व्स इन पोलार म्हणजे काय, तर या ठिकाणी NaCl घेतला आपण. NaCl मीन्स मीठ विच इज ए पोलार. पोलार म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये आयोनिक पोल्स तयार होतात, प्लस मायनस चार्ज सेपरेशन होतं, त्याला आपण काय म्हणतो, पोलार म्हणतो. मग NaCl मध्ये Na प्लस आणि Cl मायनस म्हणजे हा पोलार आहे. मग पोलार NaCl आहे तो कशामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे, तर वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. NaCl डिझॉल्व्ह इन वॉटर, दॅट इज पोलार किंवा लाईक डिझॉल्व्ह लाईक, पोलार डिझॉल्व्ह इन पोलार सॉल्व्हंट. तर हे एक्झाम्पल जे आहे हे कायम लक्षात ठेवायचं आहे की लाईक डिझॉल्व्ह लाईक. आता दुसरं जे आहे ते आहे नॉन पोलार डिझॉल्व्ह इन नॉन पोलार. आता नॉन पोलार याचा अर्थ काय, तर ज्याच्यामध्ये चार्ज सेपरेशन होत नाही त्याला आपण नॉन पोलार म्हणतो. या ठिकाणी जर का आपण बघायला गेलो तर नॅफ्थॅलिन जे आहे ते नॉन पोलार आहे, आणि नॅफ्थॅलिन हे बेन्झिन मध्ये डिझॉल्व्ह होत असतं, म्हणजे नॉन पोलार डिझॉल्व्ह इन नॉन पोलार. लक्षात येत आहे. तर या ठिकाणी नेचर ऑफ सोल्यूट अँड नेचर ऑफ सॉल्व्हंट याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की लाईक डिझॉल्व्स लाईक, पोलार डिझॉल्व्स इन पोलार आणि नॉन पोलार डिझॉल्व्स इन नॉन पोलार. आता याच्यामध्ये सुद्धा लाईक डिझॉल्व्ह लाईक का म्हटलेलं आहे, तर त्यांच्यामध्ये सोल्यूट किंवा सोल्यूट सॉल्व्हंट किंवा सॉल्व्हंट इंटरॅक्शन जी आहे ती सिमिलर मॅग्निट्यूड नसते, आणि म्हणून हा लाईक डिझॉल्व्ह लाईक फॉर्म्युला जो आहे तो तिथं ऍप्लिकेबल आहे. बऱ्याचशा ह्याच्यामध्ये तिथं म्हणजे स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन असतात. आता इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आपण लास्ट इयरला बघितलेले आहेत, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आहे. त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, लंडन फोर्स आहे, डायपोल इंटरॅक्शन आहे. तर या इंटरॅक्शनमुळे सुद्धा काय होत असतं, तर सबस्टन्स जो आहे तो सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होत असतो. पण याला एक्सेप्शन केस जी आहे ती आहे शुगर डिझॉल्व्ह इन वॉटर. शुगर जी आहे ती नॉन पोलार सोल्यूट आहे, आणि वॉटर जे आहे ते काय आहे, पोलार आहे. पण ही जी आहे ही एक्सेप्शन केस आहे. जर का आपण बघायला गेलो तर शुगर ही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होते. शुगर जी आहे ती या ठिकाणी नॉन पोलार आहे, आणि वॉटर जे आहे ते पोलार आहे. मग हे असं का, तर याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं. हे एक्सेप्शन केस आहे. या एक्सेप्शन केसमध्ये म्हणजे एक्सेप्शन केस आहे, पण ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ह का होतं शुगर पाण्यामध्ये, तर ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात आलं. नेक्स्ट जो इफेक्ट आहे तो आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आपल्या रोजच्या एक्सपिरियन्समध्ये आपण काय बघत असतो, तर या ठिकाणी ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस solubility
इन्क्रीजेस, असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. पण हे मेनली सोल्युबिलिटी जी आहे ती कशावरती डिपेंड असते, तर चेंज ऑफ एन्थाल्पीवरती, एनर्जी चेंज जे होत असते त्याच्यावरती डिपेंड असते. तर आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया, KCl डिझॉल्ड इन वॉटर. जर का आपण KCl वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर ती कुठली प्रोसेस आहे, एंडोथर्मिक. एंडोथर्मिक म्हणजे या ठिकाणी काय होत असते, हीट ऍब्सॉर्ब होत असते. दोन प्रकारचे प्रोसेस असतात, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये हीट इव्हॉल्ड होत असते आणि एंडोथर्मिक मध्ये हीट ऍब्सॉर्ब होत असते. आता जर का आपण ह्या रिॲक्शनमध्ये किंवा आपण ह्या प्रोसेसमध्ये जर का आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं, जर का आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर काय होणार आहे, वाढलेलं टेम्परेचर जे आहे ते अकॉर्डिंग टू ली चॅटले प्रिन्सिपल, आपण 11वी मध्ये बघितलेलं आहे. ली चॅटले प्रिन्सिपल नुसार जर का इक्विलिब्रियम डिस्टर्ब झालं तर ते काय केलं जातं, नलिफाय केलं जातं. तसं इथं जर का आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर अकॉर्डिंग टू ली चॅटले प्रिन्सिपल टेम्परेचर काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. आणि टेम्परेचर डिक्रीज कधी होणार, तर जर का KCl वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर. म्हणजेच KCl वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यामुळे काय होणार आहे, एंडोथर्मिक प्रोसेस आहे. म्हणजे KCl जर का वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालं तर तिथं हीट काय होत असते, ऍब्सॉर्ब होत असते. म्हणजे वाढलेलं टेम्परेचर जे आहे ते डिझॉल्युशनची प्रोसेस ही फास्ट होऊन तिथं काय केलं जातं, वाढलेलं टेम्परेचर कमी केलं जातं. म्हणजे थोडक्यात एंडोथर्मिक प्रोसेस जी आहे ती प्रोसेस काय होते, तिथं जास्त होणार आहे. म्हणजे जर का आपण टेम्परेचर वाढवलं, इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार आहे. हे आपण KClचं एक्झाम्पल पाहिलेले. पण त्याच वेळेला आपल्याकडं दुसरं जे एक्झाम्पल आहे की त्याच्यामध्ये आपण एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणूया. या ठिकाणी कॅल्शियम क्लोराईड घेऊया. आता कॅल्शियम क्लोराईड जे आहे ते कॅल्शियम क्लोराईडमध्ये किंवा कॅल्शियम क्लोराईड जर का आपण वॉटरमध्ये ऍड केलं तर ही जी प्रोसेस आहे ही कुठली, एक्झोथर्मिक आहे. म्हणजे काय होतं, इथं हीट इव्हॉल्ड होत असते. म्हणजे या ठिकाणी अकॉर्डिंग टू ली चॅटलेर प्रिन्सिपल जर का टेम्परेचर डिक्रीज झालं तर काय व्हायला पाहिजे, कारण की ह्याच्या अपोजिट प्रोसेस आहे ना, ही एंडोथर्मिक आहे, ही एक्झोथर्मिक आहे. इथं टेम्परेचर इन्क्रीज केल्यावर सोल्युबिलिटी वाढते, तसं इथं टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, सोल्युबिलिटी डिक्रीज व्हायला पाहिजे. पण कॅल्शियम क्लोराईड जर का पाण्यामध्ये टाकलं तर ही एक्झोथर्मिक प्रोसेस असली तरी सुद्धा ही सुद्धा प्रोसेस जी आहे ती टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे वाढते, सोल्युबिलिटी त्याची वाढत असते. लक्षात येतंय का, म्हणजे जर का आपण कॅल्शियम क्लोराईड हे वॉटरमध्ये टाकलं म्हणजे ऍट हाय टेम्परेचर किंवा टेम्परेचर इन्क्रीज केल्यावरती तरी सुद्धा ह्याची सोल्युबिलिटी वाढते. म्हणजे असा कुठलाही क्रायटेरिया नाहीये की एंडोथर्मिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर सोल्युबिलिटी वाढते आणि एक्झोथर्मिक मध्ये तर. दुसरं एक्झाम्पल जे आहे त्याच्यामध्ये लिथियम सल्फेट आहे. लिथियम सल्फेट सुद्धा एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये हीट इव्हॉल्ड होत असते. पण त्याचं टेम्परेचर डिक्रीज केलं तर त्याची सोल्युबिलिटी वाढते. म्हणजे असं पण त्याच्यामुळं कोणताही असा क्रायटेरिया नाहीये की एक्झोथर्मिक असल्यानंतर सोल्युबिलिटी ही टेम्परेचर इन्क्रीज केल्यावर वाढते किंवा एंडोथर्मिक मध्ये असं होतं. आणि म्हणून या ठिकाणी कोणताही बेस नसताना या ठिकाणी बरेचसे सॉल्ट जे आहेत ते त्याच्या वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटल रिझल्ट जे आहेत ते त्याचे वेगवेगळे आहेत. इथं एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन दिलेले आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण ग्राफ काढलेला आहे सोल्युबिलिटी वर्सेस टेम्परेचर. इथं टेम्परेचर जे आहे ते डिग्री सेल्सिअस मध्ये लिहिलेले आणि इथं सोल्युबिलिटी जी आहे ती पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर दिलेली. तर इथं बरेचसे आयोनिक सॉल्ट जे आहेत त्याची सोल्युबिलिटी इथं दिलेली आहे. तर NaCl, KCl आणि NaCl जे आहेत हे जे सॉल्ट आहेत ते साधारण टेम्परेचर चेंज झालं की त्याची सोल्युबिलिटी जी आहे ती स्लाइटली चेंज होत असते. किंवा KNO3, NaNO3 किंवा KBr हे जे आहेत यांच्यामध्ये काय आहे तर ऍप्रिसिएबल चेंज इन इन्क्रीजिंग टेम्परेचर आहे. पण या ठिकाणी इथं ग्राफमध्ये दाखवलेलं नाहीये. पण Na2SO4 जो आहे त्या Na2SO4 ची सोल्युबिलिटी जी आहे ती टेम्परेचर इन्क्रीज केलं की त्याची सोल्युबिलिटी डिक्रीज होत असते. लक्षात ठेवायचंय Na2SO4 सोडियम सल्फेट याची जी सोल्युबिलिटी आहे ती as temperature increases solubility decreases. So there is a no criteria
in temperature increase and their solubility. Most of the ionic salts are the solubility of this salt increases with increase in temperature. But if there is a gas in water or gas in, आपण वॉटरच घेऊया, तर त्याची जी सोल्युबिलिटी आहे, गॅसची सोल्युबिलिटी जी आहे वॉटरमध्ये, तर ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी डिक्रीजेस. लक्षात येत आहे? जर का गॅस वॉटरमध्ये असेल तर त्याची सोल्युबिलिटी ही टेम्परेचर इन्क्रीज झालं, गॅसची सोल्युबिलिटी जी आहे ती टेम्परेचर इन्क्रीज झालं की त्याची सोल्युबिलिटी जी आहे ती डिक्रीज होते. गॅसची सोल्युबिलिटी डिक्रीज होते ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस, कारण की तिथं कंडेन्सेशन प्रोसेस आहे आणि ती कंडेन्सेशन प्रोसेस जी आहे ती एक्झोथर्मिक असल्यामुळं या ठिकाणी सोल्युबिलिटी ऑफ गॅस डिक्रीजेस ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस. याच्यावरती एक क्वेश्चन आलेला होता एक बोर्डाच्या परीक्षेमध्ये. त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की वॉटरमध्ये जे राहणारे ॲनिमल्स आहेत ते म्हणजे पाण्याच्या तळाशी का राहतात, तर वरचं टेम्परेचर जे असतं ते काय असतं, उन्हामुळं गरम झालेलं असतं. म्हणजे ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस तिथं सोल्युबिलिटी ऑक्सिजनची जी आहे ती कमी असते, सोल्युबिलिटी डिक्रीजेस. आणि वरच्या ह्याच्यामध्ये वरच्या जो पाण्याचा लेअर आहे त्याच्यामध्ये टेम्परेचर वाढल्यामुळं ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं आणि खाली तळाशी थोडंसं पाणी थंड असतं, तिथं ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं आणि म्हणून या ठिकाणी तळ्यामध्ये किंवा ऊन असेल तर त्यावेळेला प्राणी जे आहेत ते तळाशी राहतात. हे त्याचं रिझन. लक्षात आलं? नेक्स्ट फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. तर इन सॉलिड अँड लिक्विड देयर इज नो इफेक्ट ऑफ सोल्युबिलिटी. सॉलिड अँड लिक्विड साठी तिथं काय असतं, नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. कारण की हे जे सॉलिड आणि लिक्विड आहेत हे कसे आहेत, इनकॉम्प्रेसिबल आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती नो इफेक्ट ऑफ प्रेशर असतो. पण जर का आपण गॅस घेतला तर गॅशियस आर कॉम्प्रेसिबल आहेत आणि कॉम्प्रेसिबल असल्यामुळे त्याच्यावरती प्रेशरचा काय होत असतो, इफेक्ट होत असतो. तर ॲज प्रेशर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. तर हे एक्सप्लेन करण्यासाठी एक लॉ सांगितलेला आहे आणि तो लॉ जो आहे तो लॉ काय आहे, तर हेनरीज लॉ. आणि या हेनरीज लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे, तर सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. लक्षात येत आहे? सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस in a liquid is directly proportional to the P means pressure of the gas. S is directly proportional to P. हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट झालं. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट साइन घालवण्यासाठी आपण इथं काय लिहायचंय, KHP. हा जो H आहे हा H काय सांगतोय, तर हेनरीज कॉन्स्टंट सांगतोय. इथं S म्हणजे काय, तर सोल्युबिलिटी ऑफ द गॅस. KH याचा अर्थ काय, तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि किंवा याला आपण काय म्हणतो, हेनरीज लॉ कॉन्स्टंट. T म्हणजे काय, तर प्रेशर ऑफ द गॅस. आणि जर का आपण ह्या KH चं युनिट बघितलं तर KH इज इक्वल टू काय येणार आहे, S डिवायडेड बाय P येतं आणि त्याच्यामुळे याचं युनिट जे आहे सोल्युबिलिटीचं युनिट काय येणार, मोल पर लिटर आणि प्रेशर जे आहे ते बार असणार आहे आणि म्हणून ह्याचं जे युनिट आहे ते काय असणार आहे, मोल पर लिटर पर बार. तर इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी याच्यामध्ये सॉलिड आणि लिक्विड वरती कोणताही परिणाम होत नाही, पण गॅस जे आहे ते गॅसची सोल्युबिलिटी प्रेशर इन्क्रीज झालं की इन्क्रीज होते. लक्षात आलं? तर हे महत्वाचे 3 फॅक्टर आहेत.